नमस्कार, तुम्ही ऐकत आहात प्रेम अनमोल होतंय वाणी. मी आहे तुमची होस्ट वाणी. मागच्या एपिसोडमध्ये राशीलने माझ्या लग्नाबद्दल पुन्हा विचार करण्याचं वचन घेतलं आणि स्वप्नीलसोबत एकांतात वेळ घालवण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली. आज तुम्ही राशीलच्या प्लॅनचा पुढचा टप्पा ऐकाल, तो म्हणजे बीच रिसॉर्ट. बाळाचे नाव राशीलने हॉस्पिटलमध्ये एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. परागच्या सूचनेनुसार तिचे नाव परुष्णी ठेवण्यात आले आहे. हे नाव उच्चारायला कठीण असले तरी खूप वेगळे आणि वैदिक आहे. राशीलची खेळी. राशीलने मला हॉस्पिटलला येण्यास मनाई केली आणि स्पष्ट सांगितले, या वीकेंडला तुम्ही स्वप्नीलसोबत थोडे बाहेर फिरून यावे अशी माझी इच्छा आहे. सूटबद्दलची धाकधूक. रात्री घरी परतताना स्वप्नीलने बीच रिसॉर्टमध्ये सूट बुक केल्याचे सांगितले. माझ्या मनात एकच भीती होती, जर स्वप्नीलने एकच रूम बुक केली असेल तर मी त्याच्यासोबत रात्र कशी घालवणार. रिसॉर्टचे रहस्य आणि माझ्या काळजीचे समाधान तुम्हाला आता समजेल. 2 BHK फ्लॅट सारखा सूट. रिसॉर्टचे भव्य रूप पाहून मी थक्क झाले. तो सूट एका 2 BHK फ्लॅटसारखा होता, जिथे पूर्ण प्रायव्हसी होती. रात्रभर मला वाटलेली भीती व्यर्थ ठरली. स्वप्नीलची भेट. स्वप्नीलने मला समुद्रकिनाऱ्यावर लागणाऱ्या आवश्यक वस्तूंची एक सूटकेस दिली, ज्यामध्ये माझ्या मापाची बिकिनी, कव्हर अप आणि सन हॅट होती. अस्वस्थ वाटणे. रेस्टॉरंटमध्ये मी पाहिले की प्रत्येक जण बीच वेअर मध्ये होता, पण मी जीन्स आणि टॉपमध्ये होते. माझ्या अज्ञानाची मला लाज वाटली. मला कम्फर्टेबल वाटत नव्हते, पण मी माझ्या नाराजीचे कारण झोप कमी झाली आहे असे सांगितले. आणि मग मी माझी चूक सुधारणे. मी थोडी विश्रांती घेते असे सांगून गेले आणि काळी बिकिनी, गुलाबी क्रोशिया कव्हर अप आणि हॅट घालून बाहेर आले. स्वप्नीलचे आश्चर्य. माझा नवा अवतार पाहून स्वप्नीलच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता. तो कौतुकाच्या नजरेने मला नखशिखांत बघत आहे. स्वप्नील माझे कौतुक करेल का? आणि ही रिसॉर्टची ट्रिप लग्नाबद्दलचा माझा विचार बदलू शकेल का? राशीलचा प्लॅन. स्वप्नीलची प्रतीक्षा आणि समुद्रकिनाऱ्यावर बदलणारे विचार. प्रेम अनमोल होतंय वाणी मध्ये तुम्ही ऐकाल. एपिसोड 36. सूटचे रहस्य आणि बीच वेअर मधील संकोच. 2 दिवसांनंतर राशील हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाली. तिथे तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिला 7 दिवस हॉस्पिटलमध्ये राहावे लागणार आहे. बाळाचे नाव परुष्णी ठेवण्यात आले आहे. परुष्णी हे उच्चारायला थोडे कठीण असले तरी एक वेगळे वैदिक नाव आहे. परागच्या सांगण्यावरून राशीलने या नावासाठी संमती दिली. यामध्ये परागच्या नावातले P आणि राशीलच्या नावातले R वापरण्यात आले आहे. परागने सुट्टी घेतली आहे. पहिले 2 दिवस मी राशील आणि चिमुकल्या परुष्णीसोबत हॉस्पिटलमध्येच होते. हॉस्पिटलला येणे जाणे स्वप्नील किंवा त्याच्या बाबांसोबत व्हायचे. दुसऱ्या रात्री राशीलने मला सांगितले, वाणी, उद्यापासून तुला हॉस्पिटलमध्ये येण्याची गरज नाही. पराग इथे असतोच. या वीकेंडला तुम्ही स्वप्नीलसोबत थोडे बाहेर फिरून यावे अशी माझी इच्छा आहे. मी स्वप्नीलसोबत रूममध्ये पोहोचले तेव्हा मला रूम आणि सूटमधला फरक समजला. मी चकित झाले. तो सूट एका लक्झरी 2 BHK फ्लॅटसारखा होता. प्रत्येक सोय आधीच्या सोयीपेक्षा सरस होती. एंट्रन्स एकच असला तरी प्रत्येक रूममध्ये पूर्ण प्रायव्हसी होती. मला वाटले तर मी माझ्या रूममध्ये अगदी तशीच राहू शकत होते जशी मी इंडियामध्ये एकटी राहते. ज्या काळजीत माझी रात्रीची झोप उडाली होती तिथे तशी कोणतीच भीती नव्हती. आम्ही आपापल्या रूममध्ये सेटल झालो. मी बेडवर अंग टाकले. तितक्यात दरवाजावर थाप पडली. अपेक्षेप्रमाणे तिथे स्वप्नीलच होता. त्याने मला एक सूटकेस दिली. वाणी, यामध्ये बीचवर वापरण्यायोग्य साहित्य आहे. हे तुझ्यासाठी सोयीचे ठरेल, तो अगदी मऊ आवाजात म्हणाला. साधारण 1 तासानंतर मी स्वप्नीलसोबत सूटमधून बाहेर पडले. आता मी काळी बिकिनी, गुलाबी क्रोशिया कव्हर अप, चष्मा आणि हॅट घातली होती. स्वप्नीलच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता. तो कौतुकाच्या नजरेने मला नखशिखांत बघत आहे. मला आशा आहे की तो माझे कौतुक करेल. जेमिनीचे विश्लेषण. एपिसोड 36 वाणीच्या कथेला एक नवीन वळण देतो. राशीलचा पक्का प्लॅन, स्वप्नीलची संवेदनशीलता आणि वाणीचा स्वतःचा प्रवास यातून एक रोमॅन्टिक वातावरण तयार झाले आहे. ऑडिओ मार्गदर्शन. शेवटच्या दृश्यात वाणीच्या आवाजात आत्मविश्वास आणि नवी आशा असावी. स्वप्नीलच्या आवाजात संयम आणि समजूतदारपणा असावा. जेव्हा वाणी बीच वेअरमध्ये बाहेर येते तेव्हा संगीत उत्साही आणि रोमॅन्टिक असावे. एपिसोड 36 समाप्त. कथा पुढे सुरू राहील.
एपिसोड 37. नमस्कार, तुम्ही ऐकत आहात प्रेम अनमोल होते वाणी. मी तुमची होस्ट वाणी. मागील एपिसोडमध्ये मी समुद्रकिनाऱ्यावर घालण्यासाठी स्वप्नीलने दिलेले कपडे वापरून माझी चूक सुधारली होती. आज तुम्ही ऐकाल की मी असे का केले आणि स्वप्नीलसोबतची माझी गंभीर चर्चा कुठे जाते. या एपिसोडमध्ये तुम्ही ऐकाल कृतज्ञता विरुद्ध संस्कृती. स्वप्नील समोर मी मनमोकळेपणाने बोलले. माझी संस्कृती नाकारण्यासाठी नाही, तर उपकारांची जाण ठेवण्यासाठी मी हे कपडे घातले असे त्याला सांगितले. रेस्टॉरंटमध्ये त्या कपड्यांत मला कितीतरी विचित्र वाटत होते, हे सुद्धा मी कबूल केले. पडद्यामागचे सत्य. माझ्या भावनांचा आदर करत स्वप्नील भारतीय मुले आणि संस्कृतीच्या श्रेष्ठतेवर एक गंभीर चर्चा सुरू करतो. संकुचिततेचे कारण. भारत 800 वर्षे परकीयांच्या ताब्यात असल्यामुळे स्त्रियांच्या सन्मानाला धक्का लागला होता, म्हणून स्त्रियांनी डोक्यापासून पायापर्यंत पूर्ण कपडे घालणे एक मजबुरी बनली होती, असे मी सांगितले. अतिरेकाची भीती. भारतीय स्त्रियांच्या स्थितीत होणारे बदल पाश्चात्य देशांसारखे ओव्हरशूट होता कामा नयेत, त्यामुळे समाजात नव्या समस्या निर्माण होतील अशी भीती स्वप्नीलने व्यक्त केली. त्याचे हे विचार मला स्त्री समानतेच्या विरोधात वाटले. पण ती गंभीर चर्चा अचानक रोमॅन्टिक वळण घेते. सर्फिंगचा प्रस्ताव. गप्पांची दिशा बदलत स्वप्नीलने सर्फिंग करण्याचा प्रस्ताव मांडला. मला तो एक धोकादायक खेळ वाटला. माझ्या चेहऱ्यावरची भीती पाहून स्वप्नील हसू लागला. दुर्बिणीतून निरीक्षण. स्वप्नीलने मला शेखर एक जीवनी ही कादंबरी आणि एक दुर्बीण दिली आणि तो सर्फिंगसाठी निघून गेला. दुर्बिणीतून मी स्वप्नीलचे शक्तिशाली शरीर पाहिले, त्यामुळे त्याच्या सुरक्षिततेबद्दल माझ्या मनात विश्वास निर्माण झाला. टर्टल रोल आणि किंचाळी. स्वप्नीलने सर्फबोर्डवर टर्टल रोल केला आणि तो लाटांच्या मध्ये गायब झाला. भीती आणि आश्चर्यामुळे माझ्या तोंडातून अचानक एक किंचाळी निघाली. स्वप्नील सुरक्षित आहे का? माझे हृदय त्याच्यासाठी इतके का घाबरले? संस्कृती विरुद्ध सोय. स्त्रियांची बंधने आणि एक थरारक सर्फिंगचा अनुभव. प्रेम अनमोल होते वाणी मध्ये तुम्ही ऐकाल एपिसोड 37. बिकिनी. भारतीय मुले आणि धोकादायक सर्फिंग. वाणी, तुम्ही माझ्या भेटवस्तूंचा वापर करून माझ्या भावनांचा मान राखला आहे. स्वप्नील प्रत्यक्षपणे स्तुती करण्यास थोडा संकोचत होता. राशीलने माझ्याबद्दल जे काही सांगितले होते, त्यामुळे स्वप्नील खूप काळजीपूर्वक वागत आहे. तो प्रत्येक शब्द विचार करून बोलत आहे. मला वाईट वाटेल असे काहीही करण्याची त्याची इच्छा नाहीये. त्याच्यासोबत चालताना मी हे सर्व टिपते. मी आता अमेरिकन बीचला साजेसे रूप धारण केले आहे, पण माझ्या मनातून मी एक भारतीय स्त्रीच राहण्यास प्राधान्य देते. म्हणून मी माझ्या मनातले सत्य सांगण्याचे ठरवले. स्वप्नील, खरे सांगायचे तर मी यापूर्वी कधीच बीचवर गेले नाहीये. असले कपडे मी कधीच घातले नव्हते. पण तुम्ही माझ्यासाठी इतकी मौल्यवान भेट आणली आहे. जर मी ती स्वीकारली नाही तर तो माझे उद्धटपणा ठरेल. मला इथे माझ्या संस्कृतीचा बाऊ करून उपकार शून्य वागायचे नाहीये, असे मी माझ्या मनातले सांगितले. वाणी, तुमच्या या मोठेपणाबद्दल मी तुमचा आभारी आहे. खरे तर या वातावरणात तुम्ही असहज होऊ नयेत म्हणून मी हे तुम्हाला दिले होते, स्वप्नीलने उत्तर दिले. माझ्याबद्दल राशीलने त्याला सर्व काही सांगितले असणार हे मला माहीत आहे. मला या गोष्टींची सवय नाहीये हे त्याला ठाऊक आहे. तरीही तो खूप सुसंस्कृतपणे वागत आहे. मला प्रभावित करण्याचा तो प्रयत्न करतोय हे मला समजते. हो, सुरुवातीला मला वाटले घालायला नकोत, पण रेस्टॉरंटमध्ये मी सर्वात वेगळी आणि विचित्र दिसत होते, म्हणून मी माझा निर्णय बदलला. इथे इतक्या सुंदर आधुनिक मुली असताना माझ्याकडे कोण बघणार आहे, असा मी विचार केला, असे मी अतिशय हुशारीने उत्तर दिले. बोलता बोलता आम्ही बीचच्या लाउंजर्सजवळ आलो. स्वप्नीलने त्याची बॅग एका बाजूला ठेवली. वाणी, आता अमेरिकेत भारतीयांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. ते आपल्या संस्कृतीचा आदर करतात. कपड्यांचे म्हणाल तर ज्या ठिकाणी जे सोयीचे असते ते घालायला काही हरकत नाही, असे स्वप्नीलने आपले मत मांडले. तुमचे म्हणणे खरे असेल, पण भारतात स्त्रियांच्या कपड्यांच्या बाबतीत असोईला सुद्धा सोय मानण्याची पद्धत आहे, असे म्हणत मी समाजाच्या रूढिवादाबद्दल माझा खेद व्यक्त केला. तिथे मुक्तपणे वावरणाऱ्या मुलींकडे बघत मी सुद्धा एका लाउंजरवर बसले. प्राचीन काली आपली संस्कृती कितीतरी अद्ययावत होती, पण आज अशी संकुचितता का निर्माण झाली असे तुम्हाला वाटते? असे म्हणत त्याने गंभीर चर्चा पुढे नेली. कदाचित याचे कारण भारत शेकडो वर्षे गुलाम होता हे असू शकेल.
आक्रमणकांपासून स्त्रियांना वाचवण्यासाठी पूर्णपणे झाकलेले कपडे घालणे ही एक गरज बनली होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही त्या सवयी अद्याप गेलेल्या नाहीयेत, असे मी स्पष्ट केले. म्हणजे हे तर असे झाले की गुन्हेगाराला बाहेर सोडून निरपराध्याला सुरक्षिततेसाठी जेलात टाकले आहे. स्वप्नीलने एका वाक्यात सत्य मांडले. खरे आहे, पण बदल घडायला वेळ लागतो. तुमची आत्या स्त्रियांच्या प्रगतीसाठी खूप कष्ट घेतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राशील आणि माझ्यासारख्या अनेक जणींना चांगली संधी मिळत आहे, असे मी माझे मत मांडले. स्वप्नीलने थोडा वेळ विचार केला आणि म्हणाला, भारतात होणारे हे बदल पाश्चात्य देशांसारखे हद ओलांडून नयेत अशी माझी इच्छा आहे. म्हणजे तुम्ही स्त्री समानतेच्या विरोधात आहात का? मी थोड्या रागातच विचारले. यावर पुन्हा कधीतरी बोलूया. आता या निसर्गाचा आनंद घेऊया. तुम्हाला सर्फिंग माहीत आहे का? असे म्हणत त्याने विषय बदलला. लाटांशी खेळण्याचे नाव काढताच माझ्या मनात भीती निर्माण झाली. नको स्वप्नील, ते धोकादायक आहे. तुम्ही जाऊ नका, मी काळजीने म्हणाले. स्वप्नील मोठ्याने हसला. घाबरू नका वाणी, मी एक कुशल सर्फर आहे. 1 तासात परत येईन. तोपर्यंत ही कादंबरी वाचा, असे म्हणत त्याने पुस्तक दिले आणि तो निघून गेला. तो जाताना मी दुर्बिणीतून पाहिले. त्याचे शक्तिशाली शरीर पाहून तो सुरक्षित परत येईल असा विश्वास वाटला. तो लाटांवर सर्फिंग करू लागला. अचानक एक मोठी लाट आली आणि सर्फबोर्ड उलटा झाला. स्वप्नील लाटांच्या मध्ये गायब झाला. भीतीने मी मोठ्याने किंचाळले. डोळ्यातून पाणी आले. जवळ बसलेल्या एका मुलीने सांगितले, काही हरकत नाही, तो फक्त टर्टल रोल होता. तो बघ पुन्हा दिसतोय. तेव्हा कुठे माझा जीवात जीव आला. एपिसोड 37 संपला. कथा सुरू आहे. एपिसोड 38. नमस्कार, तुम्ही ऐकत आहात प्रेम अनमोल असते वाणी. मी तुमची होस्ट वाणी. मागच्या भागात माझा जीव अक्षरशः टांगणीला लागला होता जेव्हा स्वप्नील लाटांमध्ये दिसेनासा झाला होता. आज तुम्ही ऐकाल की त्या भीतीने कसं प्रेमात बदलून माझ्याकडून आयुष्यातील सर्वात धाडसी पाऊल उचलून घेतलं. असाधारण सर्फर एका परदेशी तरुणीने मला खात्री दिली की स्वप्नील फक्त परफेक्ट डक डाईव्ह घेत होता. तो परत येताच मी टॉवेल आणि पाण्याची बाटली घेऊन त्याच्याकडे धावत सुटले. माझ्या अव्यक्त प्रेमाचे हे पहिले प्रदर्शन होते. प्राणांहून प्रिय स्वप्नीलने मला सर्फिंग शिकवण्याचा प्रस्ताव दिला आणि माझ्या धाडसी उत्तरावर तो म्हणाला, विश्वास ठेव वाणी, मी तुला कधीच काही होऊ देणार नाही. मला माझ्या प्राणांपेक्षाही तुझे प्राण जास्त प्रिय आहेत. त्या क्षणी मला असं वाटलं की स्वप्नीलच्या बाहुपाशात मला मृत्यू जरी आला तरी मी ते माझं भाग्यच समजेन. मत्सराचा कडू घास. अचानक स्वप्नीलला किनाऱ्यावर त्याची जुनी मैत्रीण कॅथरीन दिसली. तीच मुलगी जिचा उल्लेख राशीलने केला होता. कॅथरीनने स्वप्नीलच्या छातीवर प्रेमाने बुक्क्या मारल्या, त्याला मिठी मारली आणि दोघांनी एकमेकांचा मुकाही घेतला. हे दृश्य पाहून मी माझा मत्सर आवरू शकले नाही. पहिला पुरुष स्पर्श. स्वप्नीलच्या सूचनेनुसार मी बिकिनीवरचा माझा कव्हर अप काढला आणि आम्ही समुद्रात गेलो. जेव्हा पाणी माझ्या कंबरेपर्यंत आलं तेव्हा मी घाबरले. स्वप्नीलने मला स्वतःकडे ओढलं आणि माझ्या अंगावर काटा उभा राहिला. हा माझ्या आयुष्यातील पहिला पुरुष स्पर्श होता. सर्फबोर्डवर यश. मी आत्मविश्वासाने बोर्डवर उभं राहण्याचा प्रयत्न केला आणि स्वप्नीलच्या आधाराने मी उभी राहिले सुद्धा. स्वप्नील, बघ मी हे करून दाखवलं. मी आनंदाने ओरडले. पण हा आनंद जास्त काळ टिकला नाही. अति उत्साहाच्या भरात मी माझा समतोल गमावला होता. मी पाण्यात पडले का आणि स्वप्नील मला वाचवेल का? मत्सराची पहिली ठसठस, प्रेमाचा पहिला स्पर्श आणि लाटांवर मिळालेलं यश. फक्त प्रेम अनमोल असते वाणी मध्ये तुम्ही ऐकाल. भाग 38. सर्फिंगचा थरार. मत्सराची पहिली चव आणि स्वप्नीलची जादू. ती एक उत्तम डक डाईव्ह होती. हा मुलगा खरोखरच एक विलक्षण सर्फर आहे, असे म्हणत त्या परदेशी महिलेने मला पुन्हा धीर दिला. तिचं बोलणं पूर्ण होईपर्यंत स्वप्नील पुन्हा त्याच्या बोर्डवर पाण्याचे पृष्ठभागावर सुरक्षितपणे दिसू लागला. मी डोळ्यांवरची दुर्बीण हटवून त्या तरुणीकडे पाहून थँक यू म्हटले. ती म्हणाली, इट्स माय प्लेजर डिअर. आम्ही एकमेकांकडे पाहून हसलो. आता मला स्वप्नीलच्या या साहसी खेळांची सवय झाली आहे. साधारण 1 तासानंतर स्वप्नील परत येताना दिसला. मला काही सुचलं नाही म्हणून मी स्वप्नीलची बॅग उघडली आणि त्यातील टॉवेल आणि पाण्याची बाटली घेऊन त्याच्याकडे धावत सुटले.
स्वप्नील माझ्या या वागण्याने खूप खुश झाला. त्याने टॉवेल घेऊन स्वतःचे केस आणि शरीर पुसले आणि पाणी पिऊ लागला. थँक यू वाणी, त्याला माझी ही काळजी खूप आवडली होती. तुम्ही खूप चांगले सर्फर आहात. सर्फिंग किती थरारक असतं हे आज तुमच्यामुळे समजलं. सुरुवातीला तर मी खूपच घाबरले होते. मी त्याचे कौतुक केले. ओ सॉरी वाणी, मी लाटांमध्ये काय काय करणार आहे हे मला तुला आधीच सांगायला हवं होतं. मग तू घाबरली नसतीस, तो सहानुभूतीने म्हणाला. ते तर आहेच, पण जर तुम्ही आधी सांगितलं असतं तर कदाचित मला यात इतकी मजा वाटली नसती. मी हसून उत्तर दिले. तुला स्वतःला सर्फिंगचा थरार अनुभवायला आवडेल का? जर तू थोडं धाडस केलंस आणि माझ्यावर विश्वास ठेवला तर मी तुला शिकवू शकेन, स्वप्नीलने विचारले. माहित नाही का, पण माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास होता. मी म्हणाले, स्वप्नील, माझा तुमच्यावर विश्वास आहे. जर हे जास्त धोकादायक नसेल तर मलाही नक्कीच प्रयत्न करायला आवडेल. स्वप्नीलला माझ्या उत्तराचा खूप आनंद झाला. वाणी, तू निर्धास्त राहा. मी तुला काहीही होऊ देणार नाही. मला माझ्या जीवापेक्षा जास्त तुझा जीव प्रिय आहे. चल, आज तुला सर्फर बनवूया. स्वप्नीलचं ते म्हणणं मला माझ्या जीवापेक्षा तुझा जीव प्रिय आहे माझ्या हृदयाला स्पर्श करून गेलं. त्या क्षणी मला वाटलं की त्याच्या बाहुपाशात मृत्यू जरी आला तरी ते माझं नशीब असेल. स्वप्नील माझ्यासोबत परत आला. त्याने अजून त्या बाजूला झोपलेल्या मुलीकडे लक्ष दिले नव्हते. मी त्याला सांगितले की ती मुलगी मला सर्व समजावून सांगत होती. स्वप्नीलने तिच्याकडे पाहिले आणि आश्चर्याने म्हणाला, ही तर माझी मैत्रीण कॅथरीन आहे. आम्ही शाळेत आणि कॉलेजमध्ये एकत्र होतो. कॅथरीनचं नाव ऐकताच मला राशीलच्या गोष्टी आठवल्या. स्वप्नील तिच्या जवळ गेला आणि त्याने तिला सरप्राईज दिलं. ती मुलगी आनंदाने उभी राहिली आणि स्वप्नीलला मिठी मारली. जेव्हा त्यांनी एकमेकांचे मुके घेतले तेव्हा मला खूप हेवा वाटला. जरी मला माहीत होतं की इथली संस्कृती वेगळी आहे तरीही मी माझी जळजळ रोखू शकले नाही. वाणी, ही माझी मैत्रीण कॅथरीन, स्वप्नीलने ओळख करून दिली. हॅलो वाणी, तू खूप नशीबवान आहेस की तुला इतका देखणा बॉयफ्रेंड मिळाला आहे. कॅथरीनने माझ्या दोन्ही गालांचे मुके घेत म्हटले. तिच्या इंग्रजीसमोर मी काही बोलू शकले नाही आणि फक्त थँक यू म्हटले. त्यानंतर जेव्हा स्वप्नीलने मला कव्हर अप काढायला सांगितले तेव्हा मी मत्सरापोटी लगेच कपडे काढून टाकले. स्वप्नील माझ्याकडे कौतुकाने पाहत होता, ज्यामुळे मला थोडी लाजही वाटली. आम्ही पाण्यात गेलो. जेव्हा पाणी माझ्या कंबरेपर्यंत आलं तेव्हा मला भीती वाटली. स्वप्नीलने मला स्वतःजवळ ओढलं. तो माझ्या आयुष्यातील पहिला पुरुष स्पर्श होता. त्या भीतीतही मला तो स्पर्श खूप आवडला. मग त्याने मला बोर्डवर बसवलं आणि हळूहळू खोल पाण्याकडे घेऊन गेला. त्याच्या मदतीने मी बोर्डवर उभं राहण्याचा प्रयत्न केला. मी उभी राहिले. स्वप्नील, बघ मी करून दाखवलं. मी आनंदाने ओरडले, पण त्याच वेळी माझा समतोल बिघडला. भाग 38 संपला. कथा अजून सुरू आहे.